मित्रांनो आपली बोट सुटलेली आहे. ही आहे आग्राव गावची जेटी आणि भरपूर पब्लिक बघायला येते होड्यांच्या शर्यती. तर बघू शकता किती क्राऊड आहे. तर या आहेत रेसिंगच्या होड्या आणि यांना शिरांच्या होड्या बोलतात. आता थोड्याच वेळाने यांची रेसिंगची सुरुवात होईल. आणि पाठीमागे बघू शकता भरपूर होड्या आहेत. त्या पण सगळ्या या रेसिंग बघण्यासाठी आलेल्या आहेत आणि भरपूर पब्लिक आहे. बघू शकता मित्रांनो किती बोटे आहेत. तर मित्रांनो त्या कृती स्पर्धेच्या शर्यतींची सुरुवात झालेली आहे. बघू शकता तुम्ही. आणि यावर्षी सर्वात पुढे आहे ती हिरकणी बोट, जिने गेल्या वर्षी दुसरा नंबर मारला होता. आणि प्रत्येकाच्या होडीमध्ये DJ किंवा बँजो आहे त्यात आणि सगळी पब्लिक नाचत मजा करत चालले आहे. बघू शकता तुम्ही किती जण नाचतात. हा आनंद फक्त आग्रावकरांचाच आहे. आणि प्रत्येकाने आपापल्या होड्या मस्त की छान अशा सुंदर पद्धतीने सजवलेल्या आहेत. कोणी भगवे झेंडे तर कोणी आपल्या भारताचे झेंडे लावलेले आहेत. बघू शकता. आणि हिरकणी बोट का ऐकत नाही, यावर्षी टॉपलाच आहे ती.
आणि ही आहे कुंडलिका नदी, जो तुम्ही बघू शकता समोर आहे ते ब्रिज सालावचा आहे आणि इथूनच आता बोट आपल्या रिटर्न फिरून जाते. शिरांच्या होड्या रिटर्न फिरलेल्या आहेत आणि पाठीपाड्या आहेत आणि 1 नंबरला आहे ती आणि आमच्या होडीमध्ये पालखी पण आहे. बघू शकता समुद्र किती खोललेला आहे आणि या हवेच्या जोरावरच या शिरांच्या होड्या जातात, कारण त्यांना इंजिन वगैरे असं काही नसतं, फक्त हवेच्या साह्याने त्या पुढे जात असतात. आणि यावर्षी 1 नंबर आलेला आहे ते हिरकणी होडीचा. तर मित्रांनो, बोट आली आपली कडेला एकदम आणि आपला हा धक्का आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि यावर्षी काय मला तब्येत बरी नसल्या कारण ब्लॉग नीट करता आला, पण पुढच्या वर्षी नक्कीच भारी व्हिडिओ बनवेन मी.
भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत टाटा आणि बाय बाय.